ए महेश, क्या हुआ यार महेश? जाऊ दे यार, नापास झालास म्हणून काय आलं, कधीतरी ड्रॉप हा घ्यावाच लागतो. जाओ दे यार, बेटर लक नेक्स्ट टाइम. अरे दूसरे की खुशी में खुशी मिलाने से अपना गम दूर हो जाता. क्या गम गम लगा कर गम लगा के बैठो यार. यहाँ किसको गम है? हम नापास नहीं हुए. म्हणजे मग तर तुम्ही एवढा नर्वस कशाला? हमारे गम की एक लंबी लंबी कहानी है. कसली ऐकू दे आता खरी. एक खेडेगाव था. वहाँ रामू नाम का गधा रहता था. महेश, पुढचं तू सांग. दोस्तांनो, आम्ही नापास झालो नाही हेच आमचं दुर्दैव. ते कसं काय बुवा? आमच्या तीर्थरूपानी आम्हाला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवलं. तेव्हाच सांगितलं होतं. सांग बरं निळू. तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तुम्हाला आमच्याकडनं मदत मिळेल. तेव्हा शिक्षण झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहायचं. म्हणून या उभ्या झाडाखाली बसून बसल्या बसल्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं याची चिंता पडली आहे आम्हाला.